नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त असाल. तर मी आज तुमच्यासाठी एक नवीन छान व्हिडिओ घेऊन आली आहे. तर आता आपले नवरात्र येते, आपली शारदीय नवरात्र 3 तारखेपासून सुरू होते. तर आपण त्या नवरात्रीमध्ये आपण अखंड दिव्याची सेवा 9 दिवसामध्ये नाही का अखंड दिव्याची सेवा करणार आहोत. तर अखंड म्हणजे या शब्दामध्येच अर्थ आहे. तर खंड कधी खंड न पडू देणारा नाही का दिवा लावायचा आहे. तर आपण हा दिवा कसा म्हणजे कशा प्रकारे लावायचा आहे, कोणत्या दिशेला तोंड करायचं आहे व हा कशासाठी लावायचा आहे. तर आपण कोणती पण मनामध्ये इच्छा नाही का, एक इच्छा मनामध्ये धरून तुम्ही तो दिवा लावायचा आहे. तर आपल्या मनामध्ये कोणती इच्छा बोला आणि तुम्ही तो दिवा स्थापन करा. आणि तो दिवा आपण म्हणजे घटस्थापने दिवशी लावणार आहोत. तर घटस्थापना म्हणजे ज्यांच्या घरी घट बसतात तर त्यांनी घटाच्या तिथं लावला तरी चालेल, आणि ज्यांच्या घरी घट नाहीत बसत तर त्यांनीही लावला तरी चालेल. तर असं काही नाही की कोणीही ही सेवा करू शकते. मनामध्ये आपली एखादी इच्छा धरून तुम्ही ही सेवा करू शकता. आणि नवरात्रीमध्ये जेवढे आपल्याला नाही का आपल्या कुलस्वामिनीची सेवा, नंतर आपण सगळ्या सेवा तर करतच असतो. तर आपण ही सेवा आपण केली पाहिजे. कारण महिलांसाठी आपल्यासाठी नाही का वर्षामधून हे 9च दिवस असतात देवीची सेवा करण्यासाठी. असेही आपण करतोच, पण 9 दिवसामध्ये असं नाही का स्पेशली काय ही नसते. तर ह्या 9 दिवसामध्ये आपल्या घरामध्ये आपल्या देवीचा वास होत असतो. त्या दिवसामध्ये आपण ह्या सेवा करायच्या आहेत. तर आपण हा दिवा कसा लावायचा आहे, आणि हा दिवा नाही का आपण हा 9 दिवसाची सेवा करणार आणि कधी न खंड पडणार, म्हणजे 9 दिवसामध्ये खंड नाही पडला पाहिजे. तर त्यासाठी आपल्याला दिवा पण असा मोठाच घेतला पाहिजे नाही का, असं आपल्याला तो विजला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. तर 9 दिवसामध्ये आपल्याला जेवढा मोठा होईल एवढा दिवा घ्यायचा आहे, आणि त्याची वात ही आपण मोठी घ्यायची आहे. कारण आपल्याला नाही का वात आपण 9 दिवसामध्ये 9 दिवस आपल्याला जेवढी पुरल ना अशी वात घ्यायची आहे. तर आपल्याला वात किती घ्यायची आहे, तर सव्वा हात नाही का अशी वात घ्यायची आहे. तर ती वात आपल्याला नाही का म्हणजे दुकानात पण आपल्याला कापूस मिळतो त्याची तुम्ही बनवू शकता. नाहीतर आपण नाही का कलावा असतो तो धागा त्याचीही बनवतात काही नाहीतर आपण कापसाचीही बनवू शकतो. तर अशा प्रकारे ही वात ही आपण बनवून घ्यायची आहे. आणि दिव्यामध्ये शक्यतो नाही का आपण ह्याचं तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल वापरायचं आहे. तर मोहरीच्या तेलामधून आणि तिळाच्या तेलामधून जी ऊर्जा निर्माण होते ना घरामध्ये, जी पॉझिटिव्हिटी सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, त्यासाठी आपण तिळाचं तेल वापरणार आहोत. आणि तुम्हाला शक्यच नसेल तिळाचं तेल तर तुम्ही आपलं घरचं तेल असतं आपण जे वापरतो खायचं, पण खायचं तेल नाही वापरायचं आहे. तर ते आपण ती बॅग आणायची आहे खायची म्हणजे वेगळी अशी नाही का. आपण देवासाठी जे तेल वापरतो ते आपण असं नाही का स्वयंपाकाचं तेल नाही वापरू शकत, तर आपण ते वेगळं तेल आणायचं आहे. तर हे सगळं आपल्याला साहित्य लागणार आहे. तर आपण हा दिवा स्थापन कसा करायचा आहे, तर आपण घट बसतात किंवा आपल्या देवाच्या डाव्या साईडला हा दिवा आपल्याला लावायचा आहे. तर देवांच्या डाव्या साईडला ना आपल्या उजव्या साईडला येतो. तर हा दिवा आपण अशा प्रकारे लावायचा आहे. तर आपण काय करायचं आहे, तो दिवा तुम्ही घट बसता तर घटाच्या डाव्या साईडला लावा. नाही तर आपण काय करायचं आहे, एक चौरंग किंवा पाट घ्यायचा आहे. त्याच्यावरती नाही का आपण लाल वस्त्र वगैरे हातरा, आणि त्याच्यावरती आपण दिवा आपण असं खाली नाही ठेवत. दिवा म्हणा कोणतीही देवाची वस्तू आपण त्यासाठी आसन बनवावंच लागतं. तर आसन आपण कशाचं बनवायचं आहे, तर अक्षदांचं म्हणजे आपले तांदूळ असतात त्याच्यामध्ये तांदळाचं आपण बनवायचं आहे आसन. तर तांदूळ आपण असं नाही का अक्षदा वगैरे टाकल्या की मग तांदळामध्ये आपण हळदी कुंकू वगैरे टाकायचं की मग त्याच्या आपण अक्षदा होतात. तर तुम्ही ते अक्षदा अशा पाटावरती ठेवायच्या, आणि त्याचा आपण नाही का स्वस्तिक काढा, तुम्ही अष्टकमल दल काढा. म्हणजे तुम्हाला अष्टकमल दल येत असेल तर तुम्ही काढा, नसेल तर तुम्ही स्वस्तिक काढा, आणि त्याच्यावरती नाही का हळदी कुंकू वाहा, आणि त्याच्यावरती तुम्ही दिवा ठेवा. आणि दिवा ठेवल्यानंतर तुम्ही नाही का मोठा असा दिवा पाहिजे तो दिवा ठेवायचा. नंतर दिव्याला हळदी कुंकू वाहा, फूल अक्षदा गंध वाहा नाही का. आणि आपण ही सेवा करत करत नाही का आपल्या कुलस्वामिनीची मंत्र जप वगैरे म्हणत राहायचं आहे. आणि आपल्याला तर माहिती आहे प्रत्येक कार्यक्रमामध्ये पहिलं आपण दिव्याचं पूजन करतो, कारण दिवा स्वतः अंधारामध्ये राहून आपल्याला उजेडामध्ये नेतो किंवा आपल्या घरामध्ये नाही का उजेड देत असतो. तर अशा ह्या दिव्याची पहिली पूजा करून घ्यायची आहे. तर आपण पूजा कशी करायची आहे, हळदी कुंकू वाहा, अक्षदा वाहा दिव्याला, नंतर तुम्ही फुलं वगैरे वाहा नाही का, आणि तो दिवा तुम्ही तिथं स्थापन करा. आणि त्याच्यामध्ये नाही का तुम्ही तेल वतताना पण असं भरपूर तेल वतायचं आहे नाही का, तो असं विझणार नाही याची काळजी घ्यायची आहे आपण. तर तुमच्याकडं नाही का शक्यतो मातीचा दिवा तुम्ही घ्या. आपण अशी मोठीवाली पंती असते तशी घेतली तर चालेल. आणि तुमच्याकडं मातीचा नसेल तर तुम्ही पितळेचा दिवा असतोय त्याला वरती काचेचे झाकण वगैरे असते, तर तेही तुम्ही घेऊ शकता. आणि त्याच्यामध्ये तुम्ही अशी अखंड अशी नाही का मोठी अशी वात करून त्यामध्ये तुम्ही ठेवायची आहे. तर ही वात ठेवल्यानंतर तुम्ही त्यामध्ये तिळाचे तेल टाकायचे आहे. तर ते तेल वगैरे टाकल्यानंतर आपण नाही का ते दिव्याची पूजा करत करत आपण दिव्याचंही म्हणायचं आहे. तुम्हाला जे दिव्याचा नाही का श्लोक वगैरे येतो, शुभम करोती कल्याणम आरोग्यम धन संपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते. तर आपण हा दिव्याला नमस्कार करायचा आहे. तर तुम्ही हेही श्लोक म्हणू शकता.
तर ही सगळी पूजा झाल्यानंतर नाही का आपण म्हणजे त्याची काळजी घ्यायची. आपण घरामध्ये म्हणजे देवीचा वास झालेला, आपल्या घरामध्ये देवी आहे, तर आपण अशा वेळेला नाही का आपलं घर बंद करून आपण कुठं बाहेर जायचं नाही आहे. म्हणजे दिवसाचं आपण जाऊ शकतो, कारण मुलांची स्कूल असते, कोणाचं काही असते नाही का, कोण कामावर वगैरे जातं तर त्यांना ते नाही शक्य. तर संध्याकाळचं तर तुम्ही आपण घरामध्येच असतो, तर संध्याकाळी तुम्ही कुठं गावी वगैरे जायचं नाही आहे. तर ह्या 9 दिवसामध्ये आपण कुठेही जाणार नाही, तर आपण घरीच थांबायचं आहे आणि आपण दिव्याची काळजी घ्यायची आहे. कसा तो विझणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आपण फॅन वगैरे नाही लावायचा आणि नाही का असं म्हणजे असा दिवा आपण एका साईडला नाही का असं तुम्ही करा की जेणेकरून तिथं कोण जाणार नाही किंवा असं नाही का अशा ठिकाणी ठेवा. तर असं आपण दिव्याची ही सेवा करायची आहे. तर आपण तुम्ही म्हणाल असं पंथीचं, तर दिव्याचं तोंड आपण देवाकडंच करतो शक्यतो. तर देवाकडं आपण आता सेपरेट चौरंगावरती दिवा केला आहे, तर दिव्याचं तोंड कुठं करायचं आहे, तर तुम्ही कुठल्याही दिशेला करू शकता, पूर्वेला, पश्चिमेला आणि उत्तरेला. फक्त दक्षिणेला करू नका, कारण दक्षिणेला आपल्याकडे नाही का पितरांसाठी दिवा लावला जातो नाही का, त्या दिशेला आपण करायचं नाही. तर आपण कुठल्याही दिशेला करू शकतो. तर आपण पूर्वेला म्हणजे एक म्हटलं गेलं नाही का, पूर्वेला तुम्ही दिव्याचं तोंड केलं तर आपलं आयुष्य वाढतं वगैरे नाही का, आणि पश्चिमेला केलं तर सुख समाधान मिळतं, उत्तरेला केलं तर धन लाभ वगैरे होतो, घरात सुख शांती वगैरे लाभते. तर अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही दिशेला करू शकता. आणि शक्यतो तुम्ही नाही का असं पंथीचा दिवा केला असेल, असं तोंड केलं असेल तर तुम्हाला, आणि असा तो दुसरा दिवा असतो तो वरतीच त्याची वरतीच दिवा होतो नाही का, वरती त्याचं तोंड होतं, तर तसं लावला तर काहीच प्रॉब्लेम नाही, तर दिशेचा काही प्रॉब्लेम नाही होणार, तर आपलं तो व्यवस्थित वरतीच जाईल. तर अशा प्रकारे आपण हे दिवेचं पूजन झाल्यानंतर आपण ह्याची काळजी घ्यायची आहे. आणि आपण नाही का म्हणजे वारंवार असं बघायचं आहे तेल आहे का त्याच्यामध्ये, संपलं आहे का, तर म्हणजे तो विझणार नाही याची काळजी घ्यायची. तर आपण संध्याकाळी पण झोपताना बघायचं एकदा नाही का दिव्यामध्ये तेल आहे की नाही, तर आपण मग त्याच्यामध्ये तेल ओतून ते ठेवायचं आहे. तर आपण नाही का ते विझणार नाही याच्यासाठी आपण काय करायचं आहे, त्याच्यामध्ये आपण नाही का एक कापराची वडी टाकायची आहे. तर ती 2-3 साधारण 2-4 दिवस जातेच. तर ती संपल्यानंतर ती बघायची आपण त्याच्यामध्ये विरघळली का, त्याच्यानंतर आपण मग दुसरी टाकायची आहे. कारण ती कापराची वडी टाकल्यामुळे नाही का आपल्याला दिवा विझणार नाही व त्याला ऑक्सिजन मिळेल, त्यामुळे त्यामध्ये आपण कापराची वडी टाकणार आहोत. तर हे सगळे आपण सेवा त्या दिवशी करायच्या आहेत. म्हणजे तेव्हा तुम्ही घट स्थापना होणार त्या दिवशीच आपण ही दिव्याची पूजा करायची आहे. तर हे सगळं आपण कशासाठी करतो, तर आपल्या नाही का कुलदेवतेचा वास नंतर आपल्या घरामध्ये सुख शांती समाधान मिळण्यासाठी. आणि आपण घरामध्ये दिव्याची पूजा का करायची आहे, तर आपल्या घरामध्ये उजेड निर्माण व्हावा, म्हणजे काय म्हणतात आपण प्रकाशामध्ये प्रकाशमय आपलं जीवन व्हावं, आपल्या घरच्यांच्या जीवनामध्ये, आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये नाही का प्रकाश अंधारा नाहीसा व्हावा आणि उजेड निर्माण व्हावा, यासाठी आपण ह्या दिव्याची सेवा करायची आहे. शक्यतो नाही का असं विझणार नाही याची काळजीच घ्या. आणि विझला तरी असं काय घाबरू नका. असं काही नाही आहे की आपल्याला कुठलाही देव अशी शिक्षा काय करणार नाही, कारण आपण ही मुद्दाम कुठलीही गोष्ट करत नाही, ते चुकून झालं असेल नाही का, विझलं असेल तर घाबरू नका, तो लावू शकता तुम्ही नंतर ना. आणि आपल्याला नाही का आता दिव्यामध्ये काजरी वगैरे येते नाही का, तर एवढे दिवस आपण दिवा ठेवणार तर काजरी तर येणारच ना. तर आपण ती काजरी कशी काढायची आहे, तर आपण दुसरा दिवा लावून घ्यायचा आणि त्या दिव्याला तो लावायचा आणि त्याच्या साह्यानं आपण ती काजरी काढायची आहे. तर ही काजरी काढल्यानंतर आपल्याला नाही का असाच दिवा आपला तेवत ठेवायचा आहे. आपल्या घरामध्ये नाही का अंधार नष्ट करून आपल्याला उजेड देणारा दिव्याचा प्रकाश मिळणार आहे. तर अशा आपण दिव्याची स्थापना करायची आहे. आणि खरंच सगळ्या माझ्या महिला भगिनींना एक माझी विनंती आहे की खरंच तुम्ही ह्या 9 दिवसामध्ये खरंच लावून बघा, दिव्याची सेवा तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला नक्की अनुभव. आणि आपला दिवा नाही का विझणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे. आणि तुम्ही पंथीवाला दिवा ठेवला असेल तर तुम्ही नाही का त्याची नाही का असं साईडनं वगैरे व्यवस्थित करून ठेवा, की जेणेकरून त्याला हवा म्हणजे कुठूनही हवा मिळाली तर तो विझू शकतो. तर आणि विझला तर काही घाबरायचं नाही, तर नंतर आपण तो लावू शकतो. तर अशा प्रकारे आपण नाही का दिव्याची ही सेवा, अखंड सेवा आपण नवरात्रीमध्ये करायची आहे. तर 9 घटस्थापनेपासून ते 9 दिवस तुम्ही जेवढी सेवा कराल, आपल्या हे दिव्याच्या प्रमाणे पण आपल्या कुलदेवतेची सेवा आपल्या हातून घडत असते. तर आपण ही सेवा करायची आहे. तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन